नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल द तटका डायरीज बाय अविनाश. माझा जो मागचा व्हिडिओ होता द चिकन लाल मासचा, तुम्ही याला भरभरून प्रेम दिलं, याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आता आपण आज एक नवीन महाराष्ट्रीयन डिश घेऊन येत आहे तुमच्यासाठी. मी ती आहे चिकन तांबडा रस्सा आणि चिकन मसाला. तर चला मंडळी, आपण याची सुरुवात करूयात. तर आपण या डिशसाठी जे आता मसाले वापरणार आहोत किंवा वाटण तयार करून घेणार, त्यासाठी आपण आता वापरणार आहोत धने, तीळ, खसखस, स्टारफूल, दालचिनी, मोठी विलायची, शहाजिरे, बेडगी मिरच्या, तेजपत्ता, हिरव्या मिरच्या, जावेत्री, कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचा कीस आणि तूप. तर आता आपण सुरुवात करत आहोत मसाला बनवण्यासाठी. त्यासाठी आपण थोडं तूप वापरणार आहोत स्टार्टिंगला. तूप गरम झालं की आपण त्यात तीळ, धने पावडर, तीळ, धने, खसखस हे वापरून ते पहिलं आपण एकदम चांगलं त्याला परतून घेणार आहोत. आता आपण याच्यात पहिले सर्वप्रथम टाकत आहोत धने टाकत आहोत, पांढरे तीळ, खसखस आणि थोडेसे जिरे. त्याला चांगला आपण परतून घेणार आहोत पहिले सर्वप्रथम. आता आपला गरम मसाला बऱ्यापैकी भाजून झालेला आहे. तर आपण आता भाजून घेत आहोत खोबरं, त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, थोडेफार खडे मसाले आणि हिरव्या मिरच्या. खोबरं असं आपल्याला एकदम चांगलं ब्राऊन करून घ्यायचं आहे. आता आपण परत थोडंसं तूप टाकून कांदा, टोमॅटो, बाकीचे आपले जे खडे मसाले आहेत ते सगळे याच्यात भाजून घेऊयात. हे सगळं भाजून झाल्यानंतर यांची एक मस्त आपण फाईन अशी पेस्ट तयार करणार आहोत आणि ती आपण वापरणार आहोत चिकनच्या मॅरिनेशनसाठी. कांदा पूर्णपणे असा एकदम ब्राऊन किंवा गोल्डन ब्राऊन जो असा असतो तसा आपण भाजून घेणार आहोत इथे. यासाठी आपण उभा चिरलेला कांदा वापरलेला आहे. आता आपला कांदा असा मस्त असा ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्यात टाकत आहोत दालचिनी, थोडीशी जावेत्री, मोठी विलायची, चक्रफूल, हिरव्या मिरच्या, आणि आपल्या बेडगी मिरच्या. ह्याच्यावर पुन्हा एकदा थोडंसं हे परतून घेऊयात व्यवस्थित असं.
तर आपण मगाशी जे कांदा, टोमॅटो, धन, जिरे, पांढरे तीळ आणि खसखस भाजून आणि मिरच्या वगैरे सगळं जे भाजून घेऊन एक फाईन पेस्ट तयार केलेली आहे. हे आपण आता वापरणार आहोत चिकनच्या मॅरिनेशनसाठी. तर सर्वप्रथम आपण टाकूयात थोडीशी आलं लसूण पेस्ट. आपण जो वाटून घेतला मसाला हा आपण याला वापरणार आहोत मॅरिनेशनसाठी इथेच. आणि ह्याच मसाल्यात आपण एक चिकन सुक्का सुद्धा ह्याच्यात चिकन जो मसाला बनवणार आहोत आपण थोडासा सुक्का असा, तो पण ह्याच मसाल्यात आपण बनवणार आहोत. थोडीशी हळद, आता आपण मॅरिनेशन करणार आहोत. आपलं चिकन चांगलं असं मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण चिकन तांबड्या रस्स्याची सुरुवात करूयात. त्या सर्वप्रथम आपण थोडं तूप टाकून आपण त्यात कांदा टाकून परतून घेणार आहोत. थोडासा आपण हे टाकणार आहोत कांदा. वाटण्यात आपण मसाला केलता त्यात आपण कांदा वापरला, जास्त कांदा आपण काही वापरणार नाही होत. आता कांद्याबरोबरच 2 चक्री फूल, थोडेसे तेजपत्ते, थोडीशी मोठी विलायची आणि 1 स्टिक बारकी आपली दालचिनीची वापरणार आहोत आपण. आपलं चिकन आता मस्त 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशन झालेलं आहे. आता कांदा ब्राऊन होस्तवर आपण ह्याच्यात तो थोडा तुपात परतून घ्यायचा आहे. ही डिश जी आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्र असलेली बऱ्यापैकी भारतात फेमस आहे. तर कोल्हापूर साईडला किंवा सातारा साईडला ही डिश अशी म्हणतात की पहिले चिकन आळणी करून घेतात, मग त्यात मसाला टाकून ते परतून घेतात. पण मी थोडंसं एक नवीन ट्राय करतोय की चिकनला सगळं तो आपण जो मसाला केला होता तयार कांदा वगैरे भाजून तो याला लावून अख्खं चिकन त्यात मी शिला टाकणार आहे. हे थोडीशी वेगळी पद्धत ट्राय करतोय मी. तर कसं होतंय तुम्ही पण घरी ट्राय करून मला एकदा प्लीज कमेंटमध्ये कळवा. कांदा आपला पूर्णपणे चांगला असा ब्राऊन झालेला आहे. तर आपण आता चिकन टाकायला सुरुवात करूयात.
आपण जे चिकन मॅरिनेशन करून टाकलं होतं तांबड्या रस्स्यासाठी, आता तांबडा रस्सा आपला तयार झालेला आहे. आता आपण ते चिकन मसाला किंवा चिकन सुक्कं जे करणार आहोत त्यासाठी आपण हे सगळं चिकन शिजलेलं जे आहे ते रस्स्यातून बाजूला करत आहोत. आता आपण चिकन सुक्कं करूयात किंवा चिकन मसाला जो म्हणतोय आपण तो याच्यात करणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा थोडंसं तूप वापरणार आहोत आपण. तुपाबरोबर आपण कांदा परत एकदा चांगला लाल असा परतून घेणार. आणि हा जो आपला मसाला आहे, कांदा परतून घेतलाय आपण चांगला असा. आता आपण त्यात आपला जो मसाला आहे तो टाकणार आहोत. आता आपण हा जो मसाला भाजतोय त्यात थोडासा आपण तांबडा रस्सा टाकूयात. ह्यात मसाला परतल्याने अजून अशी फाईन अशी टेस्ट येते चिकनला. दोन तीन. आता आपला चिकन मसाला जो सुक्क्याचा होता तो पूर्णपणे शिजलेला आहे. आता आपण त्यात चिकन टाकून चिकन सुक्का किंवा चिकन मसाला हे तयार करून घेऊयात. आता याच्यावरून थोडासा आपण पुदिना टाकून घेऊयात. पुदिन्याने केला अशी फ्रेशनेस किंवा एक वेगळी टेस्ट येते चांगली. अशा प्रकारे आपलं चिकन सुक्का आणि चिकन तांबडा रस्सा तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपलं सर्व चिकन जे आहे, चिकन तांबडा आणि चिकन सुक्का किंवा मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. कसं आहे चिकन? मस्त झालं एकदम. माझं ताट बघू शकताय, एकदम आवडीने खाल्लं. छान झालं चिकन, एकदम मस्त झणझणीत मस्त एकदम.